नमस्कार, मी श्रीमती वैशाली काकडे. शिक्षक परिषद यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया शैक्षणिक घडामोडी. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने घेतली शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांची मंत्रालयात भेट. शालेय शिक्षण राज्यमंत्री नामदार पंकज भोयर साहेब यांनी स्वयंप्रेरणेने स्वीकारले शिक्षक परिषदेच्या राज्याचे अधिकृत पालकत्व. गुणवत्ता वाढीच्या व शिक्षकांच्या समस्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री नामदार पंकजी भोयर साहेब यांची नुकतीच अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाने मंत्रालयातील मंत्री महोदयांच्या दालनात अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भेट घेऊन शिक्षकांच्या निवेदनावरील प्रश्नांवर 40 मिनिटे सविस्तर चर्चा केली. या शिष्टमंडळात प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे, प्रांत कार्यवाह पुरुषोत्तम काळे, प्रांत कोषाध्यक्ष अविनाश तालापल्लीवार, प्रांत कार्याध्यक्ष मच्छिंद्र गुरमे, प्रांत महिला आघाडी प्रमुख वैशाली काकडे, प्रांत सहकार्यवाह नितीन पवार, प्रांत महिला आघाडी सहप्रमुख सुरेखा ताजवे, नागपूर विभाग कार्यवाह विजय साळवे, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष देविदास सांगळे, जिल्हा कार्यवाह साईनाथ भालेराव आदींचा समावेश होता. मंत्री महोदयांच्या दालनात झालेल्या या 40 मिनिटांच्या बैठकीत पुढील विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन निवेदनावर मंत्री महोदयांनी तात्काळ कार्यवाही करून सादर करावे असा शेरा मारून अधिकाऱ्यांना सदर विषयाच्या अनुषंगाने सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश प्रत्यक्ष बैठकीत दिले. आज शिक्षक परिषदेसाठी अत्यंत ऐतिहासिक दिवस ठरला. गेल्या अनेक वर्षाच्या संघर्षानंतर शिक्षक परिषदेला मंत्रालयीन स्तरावर अधिकृतपणे प्रशासकीय मान्यता लाभली. शिक्षक परिषद हे राष्ट्रीय विचारांचे संघटन असून या संघटनेचे पालकत्व स्वीकारण्यास मला आत्यंतिक आनंद आहे. राज्यात शिक्षक परिषदेच्या संघटनात्मक वाढीसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करावे, यासाठी आवश्यक ते सहकार्य करणार. याशिवाय राज्यात होणाऱ्या सर्व कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मला आवडेल. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी परिषदेने उपक्रम हातात घ्यावे असे जाहीर करून शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शिक्षक परिषदेचे पालकत्व स्वीकारले. राज्यातील लाखो शिक्षक परिषदेच्या कार्यकर्त्यांना प्रचंड आनंद निर्माण झालेला आहे. संघटन वाढीसाठी संघटनेने सर्वतोपरी प्रयत्न करावेत. सरकारचा मंत्री म्हणून आपणास उचित ते सर्व सहकार्य मंत्रालयात व महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात लाभणार असल्याचे मंत्री महोदयांनी या 40 मिनिटांच्या बैठकीत सांगितले. या बैठकीत पुढील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. 15 मार्च 2024चा सुधारित संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करण्याबाबत, राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करण्याबाबत, अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घेण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याबाबतचा 2 सप्टेंबर 2024चा शासन निर्णय रद्द करण्याबाबत, स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना पदोन्नतीमध्ये समान धोरण निश्चित करण्याबाबत, जिल्हा परिषद शिक्षकांना अध्यापनेतर कार्यातून मुक्त करण्याबाबत, एक राज्य एक मूल्यमापन पद्धत राबविण्याबाबत, धोरण निश्चित करून वर्षभरात विद्यार्थ्यांच्या घ्यावयाच्या मूल्यमापन परीक्षणाबाबत राज्य स्तरावरून झालेल्या निश्चितीशिवाय जिल्हा स्तरावर अन्य कोणत्याही परीक्षांचे आयोजन करण्यास सक्त बंदी असण्याबाबत, समग्र शिक्षा अनुदान शाळांना पूर्वीप्रमाणे शाळा स्तरावर मुख्याध्यापकांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत प्रचलित पद्धत बंद करण्यात यावी, गुणवत्तापूर्ण शिक्षणात शिक्षकांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेत अडचण करण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेची जबाबदारी आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर बाह्य संस्थेला देण्याबाबत, जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शिक्षकांच्या सेवानिवृत्तीबाबत दिनांकाला सर्व लाभ मंजूर होण्याबाबत उशीर झाल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित करण्याबाबत, शिक्षण सेवक योजना बंद होण्याबाबत, विद्यार्थ्यांची शोधक वृद्धी वाढावी यासाठी 150 पटसंख्येच्या पुढील शाळांना विज्ञान प्रयोगशाळा व मराठी भाषा प्रयोगशाळांना मंजुरी देण्याबाबत, एकाच आवारात भरणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शाळांचे व्यवस्थापन एकच करण्याबाबत, जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना कॅशलेस विमा
मंजूर करण्याबाबत, इयत्ता 5वीचा वर्ग सुरू करताना स्थानिक गाव पातळीवर येणाऱ्या अडचणी दूर करण्याबाबत, राज्यात 2 मे ते 12 मे दरम्यान झालेल्या वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणात सहभागी शिक्षकांना 10 दिवसांचे अर्जित रजा शासन स्तरावरून मंजूर करण्याबाबत, शालेय शिक्षण विभागाच्या 2 सप्टेंबर 1989च्या शासन निर्णयाद्वारे वरिष्ठ वेतन श्रेणी प्राप्त एकूण शिक्षकांच्या 20% शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ मंजूर करण्यात येतो. सदर अट रद्द करून 24 वर्षे पूर्ण झालेल्या व शैक्षणिक अर्हता प्राप्त करणाऱ्या सर्व प्राथमिक शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ सरसकट मंजूर होण्याबाबत, जिल्हा परिषद शाळांना मिळणाऱ्या शाळा अनुदानात वाढ होण्याबाबत, दैनिक उपस्थिती वाढीसाठी SC/ST, VJNT प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या उपस्थिती भत्ता दरात वाढ होण्याबाबत, जिल्हा परिषद शाळांचे थकलेले वीज बिल जिल्हा आर्थिक विकास नियोजन मंडळाच्या अनुदानातून भरण्याबाबत, जिल्हा परिषद शाळांना सोलर पॅनल उपलब्ध करून देण्याबाबत, उपरोक्त 19 मुद्द्यांच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा होऊन आगामी काळात प्रशासकीय बैठक होऊन शासन निर्णय निर्गमित होण्याचे सूतोवाच माननीय मंत्री महोदयांनी केले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील चालू घडामोडीसाठी शिक्षक परिषदेच्या राज्यातील व अखिल भारतीय स्तरावरील घडामोडींसाठी शिक्षक परिषद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया नवीन वृत्तासह. तोपर्यंत धन्यवाद.